बाहेर व्हायचं लगेच. निघा बाहेर. अरे पण स्वस्त होतं मम्मी, तिच्याकडे हे होतं का? स्वस्ताचा विषय आहे का इथे? केस वाढतील का परत परत? हाय गाईज, माझ्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मी एवढी आवरून नटून थटून मी अशी चालली आहे बाहेर फिरायला. ॲक्च्युली मी माझ्या बहिणीसोबत चालली आहे, जी की इथे आहे. माऊ दिसत नाही. हॅलो. बापरे, मॅडमचा लुक बघा, लुक बघा गाईज मॅडमचा. आम्ही जस्ट आवरून बाहेर चाललेलो आणि आता आम्हाला समजते की आता पाऊस आलाय. छान आवरलेलं यार, पोपट झालाय. आता पाऊस थांबायची वाट बघायला लागेल. आणि माऊ ही माझी सख्खी बहीण आहे, ज्यांना कोणाला माहीत नाही आहे. जस्ट 12वीचे पेपर संपलेत. जस्ट लगेच मुंबईला यायचं आहे, कारण का आता ताईकडनं मस्तपैकी मजा करून घ्यायची आहे. आता आम्ही कुठे चालले? आम्ही चालले हेअरकट करायला. मॅडमचे केस वाढलेत खूप जास्त, बघा एवढे केस आता डायरेक्ट शॉर्ट होणार आहेत. सो आता बघूया कसं होतंय काय. आम्ही जस्ट पार्किंगमध्ये थांबलोय. नाही आहे ते माऊ एवढा पाऊस, चल काय नव्हतं त्याला. चलो एक्सपेरिमेंट करते हुए हम लोग जा रहे हैं अभी. हॅलो फ्रेंड्स, आता मी कॅमेरा घेतलेला आहे आणि तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की मी कोण आहे, तर मी तुम्हाला सांगते की मी भार्गवी रुपे. खूप सारे आम्हाला लोक म्हणतात की आम्ही दोघी सेम दिसतो किंवा मग आमचा दोघींचा सेम वॉइस टोन आहे. आम्हाला अजिबात वाटत नाही की आम्ही दोघं सेम दिसतो किंवा आमच्या दोघींचा सेम वॉइस टोन आहे. मला जर वाटत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. तर आत्ता ना आम्ही या सलॉनमध्ये आलो आहे, तुम्हाला इकडे दिसत असेल. माझी दीदी आतमध्ये गेली आहे, आता ती बाहेर येते. तर आता आम्ही आज चाललो आहे आणि हेअरकट करायचं आहे मला. तर बघू, लेट्स सी. काय दिसतीये ही पोरगी आज, काय दिसतीये बाई, एवढे छान. ठीक आहे, सगळं माझंच घातलंय, पण स्टील माऊ चांगलं वाटतंय. ॲग्री कर माऊ. सगळं मॅचिंग घालून माऊ, हे मॅचिंग आणि हे मॅचिंग घालून कसं वाटतंय ग? खूप छान. आणि आता किती केस करायचे? किती? एवढे नको, एवढे? मी मारेन. नको एवढे नाही, ठीक चांगलं होईल. पण आम्ही चाललो इथे आणि खूप छान आहे ॲक्च्युली. मी इथे लास्ट टाइम पण आले होते. माऊनी माझा व्लॉग बघूनच माऊ इन्स्पायर झाली आहे की मला तिथे ही काय छान दिसतेय. सॉरी शक्तिमान, पण ही खूपच छान दिसते. माझी बहीण आहे पण स्टील. आता काय नाही बोलायचं, झालं माझं बोल. खूप लोक बोलतात आम्हाला की आम्ही सिमिलर दिसतो. हो काय, हे बघा थांब. कोणत्या अँगलनी? 0.0.11 अँगलनी तरी वाटतं की आम्ही दोघी सेम. हिचं नाक बघा, माझं नाक बघा, डोळे बघा, ओठ बघा, दात बघा. नाही, आपण हेअरकट करू आधी. आपण हेअरकट करू आणि मग आपण डिसाईड करू आम्ही सेम दिसतो की नाही. चलो. A few moments later. मॅडम 2 मिनिटात मेडिटेशन मध्ये गेल्यात, कारण एवढं छान त्यांना हेड मसाज आणि एवढी छान सर्व्हिस मिळते. मॅडम उठा. मॅडम कसं वाटतंय मॅडम? झोपा मॅडम, झोपा. पहिला नंबर सगळीकडे ती लावते. आता इथेही तिने पहिला नंबर लावला आणि ती हेअरवॉशला बसलेली आहे. अशा पद्धतीने मॅडम बसलेले आहेत कोणचा हेअरकट करायला आणि त्यांना करायचं आहे मल्टी लेअर. तर बघू हाऊ इट टर्न्स आउट टू बी. आहो क्लिप्स किती पाहिजे? एवढे ते क्लिप्स असे किती? क्लिप छोटेसे असतात का? मी मागच्या 1 तासापासून आहे तिथे, एवढी शांत बसली. ती पोरगी एवढी घरात पण शांत बसत नाही. बापरे. इफ यू वॉन्ट युअर बहिणी, सिस्टर्स आणि ज्या काही लेडीज तुमच्या घरात आहेत, त्यांना जर तुम्हाला वाटत असेल त्यांनी शांत बसावं, तो ब्रिंग दॅम टू दिस सलॉन, दे विल कीप क्वाईट. हे व्हिडिओ बघून माझा भाऊ खूपच येतील की बाई मावती एवढी शांत कसं बसले ते. 6.5 hours later. मी हेअर वॉश करून बसली आहे खूप वेळची, पण माझं कळलंच येत नाही, कारण या सगळ्यांमध्ये खूप गर्दी आहे. काय दिसती ही ब्रो, काय दिसती? इकडंच माझीच बहिणाला वाटत तर नाही आहे. भारी दिसते पण. हेअरकट चाललंय हा लगेच झालाय, पण तरी म्हणे परत बसलीये. A few inches later. 3, 2, 1 go. फायनल. तू दिसतच नाही माऊ. असं घे खाली. फायनल लुक ऑफ द डे. छान वाटतंय पण, खरंच छान वाटतंय ग. मी छानच आहे तशी तर. आय एम लुकिंग गाईज. लगेच मी काय बोलायला लागले एवढा हिने पक केली आहे
मी काय बोलायला लागले की लगेच वाव छान दिसतं म्हणे काहीतरी वेगळं. हाईचा मागचा लुक आहे गाईज. फेदर कट. मी पण आहे. हिला पण घेऊया आपण. पूर्ण घेऊया. आणि ही मी पूर्ण. If you are watching this video, then this is a sign you should come with the sister to do a haircut together and do a makeover, little makeover. Yes. बाई. खूप वेगळे दिसतोय आम्ही डायरेक्ट. मम्मीचं रिॲक्शन कसं असेल काय माहिती. काय ग मम्मीचं रिॲक्शन वेगळंच असणार आहे. ती चांगलं हिला चांगलं म्हणेल मला रागवेल की नाही का आत्ताच तर हेअरकट केलेलं तू लगेच कशाला हेअरकट केलं असं बोलेल ती मला. काय ग नुसती पैसे खात राहते. मी कमवते पैसे मग मी ते उडवणारच. म्हणून काय उडवणारच वी आर लुकिंग गुड. आणि मेन म्हणजे ही पोरगी चुडेल नाही नाहीये मी. पण ही किती छान दिसते गाईस. ही बघितलं हिचं लुक बघा. आधी कशी होती येड्यासारखी आली होती आता तिचा लुक बघा. लाईक डायरेक्टली ट्रान्सफॉर्म. आता कॉलेजला जायचंय फर्स्ट इयरला आणि शाणी कॉलेजला जायच्या आधी पण किती भारी दिसते किती छान दिसते. मी तिच्या प्रेमात पडेल जर मी पोरगा असले असते तर आणि माझी बहीण नसली असती तर. पण ही छान दिसते. इट्स ओके. चलो लेट्स गो. फ्रेंड्स तुम्ही कधी बघितलंय का की मी जे पॅसेंजर वाला आहे त्याला सोडून दुसऱ्याने हेल्मेट घातलेलं आहे कारण केस घाणेरडे होऊ द्यायचे नाहीये. हाच एक उद्देश आहे. कसं दिसतोय आम्ही हातात गुंडे बनून. हा गुंडे बनले आम्ही पूर्ण. हाच एक ऑप्शन होता आमच्याकडे. सगळ्या माझ्याकडे स्टॉल होता आणि हिला कव्हर करायला काय नव्हतं. हिला बोललं मी हेल्मेट घाल. हिनी शाणीने घातलं. आता पुढे पोलीस काका भेटल्यावर काय बोलू मी. हिच्याकडे लायसन पण नाही हिला गाडी पण नाही चालवायला देऊ शकत पण आम्हाला असं जावं लागतंय आता. ठीक आहे आता जाऊ दे आता घरी जायचंय 10 वाजलेत उशीर झालाय. दंड झाल्यावर हीच दंड भरेल. हा तर काय ताईचे पैसे म्हणल्यावर उडवा कसे पण उडवा आहे ना. चांगलंय व्हेरी गुड. व्हेरी गुड. कोणी पण भाऊ बहीण बघत असतील व्हिडिओ प्लीज हा आदर्श घेऊ नका. तुमच्या बहीण भावाचे पैसे अमूल्य असतात. प्लीज पैसे असे उधळू नका. काय ऐकू नका गाईस. काय नाही आता घरी जातो आम्ही लवकर कारण का आता मम्मी आम्हाला खूप ओरडली आहे. आमचा ऍक्च्युली प्लॅन होता आम्ही जे बोललो होतो की आम्ही सरप्राईज देणार तर आम्ही व्हाईट सॉस पास्ता खायला जाणार होतो दोघीच जणी. पण आमचा प्लॅन फ्लॉप झालाय कारण आम्हाला आमच्या मातोश्रींनी घरी बोलवलंय. आम्हाला लिटरली लेजिट एकदम 100च्या स्पीडने आता पळायचंय घरी. पण मम्मीची रिॲक्शन व्हिडिओ पण आपल्याला नोट करायची आहे. सो स्टे ट्यून. येस मातोश्री आम्ही येतोय. आम्ही ठरवलंय आम्ही मम्मीवर प्रँक करणार आहे. मी छोटी पोणी बांधली आहे लवकर आणि माऊली काय केलं माऊली पण अशी पोणी बांधली आहे. आम्ही असं दाखवणार आहे केलं का आम्ही प्रँक केलं. एकदम छोटे फोटो म्हणजे छोटे हेअरकट करून टाकलं एकदम. आता आम्ही जातो मम्मीला आपण हे करू की बाबा कसं दिसतोय आम्ही आणि मम्मीची रिॲक्शन नोट करू. थांबा आता मी दरवाजा उघडते. हे बघ छोटे करून टाकले का जाऊ दे आता. भेटी का तू हिच्या बरोबर त्यामुळे जात नको जाऊ. A few minutes later. तशी ओरडला काय सटकन सटका द्यायला पाहिजे. मी म्हणली होती जाताना कशी कापून नको, दिसतीये? कापून नको. माऊ अगं पण हे छोटे कोणी सांगितलं होतं करायला तुला काय सांगितलं फक्त लेअर कर छोटे. मम्मी मी पण छोटं करून टाकलं. हे बघ किती वेळ पण आहे पोरींचं मला कळतच नाही का बरं करतो तुम्ही असं. 12 seconds later. मला अजिबात पटलेलं नाहीये त्याच्यामुळे तुला म्हणले जाऊ नको आपले गेलो असतो. ठीक आहे पण आम्हाला छोटे करायचे तर आम्ही केले छोटे. 6.5 hours later. कशासाठी म्हणलं होतं लांब ठेवा लेअर टाका. तुमचे छान होते म्हणून सांगितलं. तुझे कसे छोटे आहेत. अगं माझे पातळ होतात नंतर खाली गेल्यावर पण हिचे खालीपर्यंत मस्त आहेत असे खालीपर्यंत. इथे गेली ना तिचे लेअर पडतात सुंदर. पण आता जाऊ दे तिला छोटे करायचे तरी आम्ही बॉब कट नाही केले. 3 months later. काढताना सांगितलेलं होतं की आपल्याला लेंथ 30 ठेवायची आहे आणि फक्त लेअर टाकायचे. आता आमची पातळ आहे मी ती वरती आणले तरच आमची जाड दिसतात. 2000 years later. परत पाठवते का बघा. अरे पण स्वस्त होतं मम्मी तिच्याकडे हे होतं का. स्वस्ताचा विषय आहे का इथे. केस वाढतील का परत तिला आता याला जायचंय तिला कॉलेजला जायचंय थोडी शायनिंग मारते तिला. आता 12वी झाली तिची.
ती बघ ना किती छान तुला दिसते. आवडतं हे? आवडलं तुला हे? One eternity later. काय बाहेर व्हायचं ते निघा बाहेर दाखवू दे रे. निघा बाहेर. हा अगं मासं का बरं दिसत होतं कशामुळे छोटं दिसत होतं ते मग किती छान. खूप छान झालं मस्त का बरं ग वरती बांधल्यामुळे का हा. हा मग आता आता ठीक आहे छान आहे छान आहे. मला हिरोईन काय दिसते की वाटतं? नाही? तू वरती बांधल्यामुळे मला ते एवढीच दिसायला लागले म्हणून प्रॉब्लेम वाटला मला तर ठीक आहे. छान आहे. पण हिरोईन दिसते की नाही? हिरोईन पण पुढे जास्तच कापले ग तरी पण ते बघ लिक्स आहेत मम्मी ते. हो पण अगं हे बघ आता माझे पण बघ धर. इथे बघ. इथे बघ. पण तुझी लेंथ मला कमी का वाटतीये नाही ग. हो लेंथ कमी वाटते मला हे काय इथपर्यंतचे तुझे तिचे छान लांब आहेत अगं खुशी तू कशासाठी केस कापती ग अगं मम्मी काय नाही होतं ना चांगलं वाटतं ग. मला अजून पटत नाही जिमचे अगं केस खाली पातळ होतात का आमचे पातळ होते म्हणून आम्ही कट करतो ना. आणि अगं हा दुसरा कट आहे. मी मागच्या वेळेस जो केला होता लेअर होता हा फेदर कट आहे ती बोलली मला. काय हीच हेअरकट करावं राहते बरं का. म्हणलं लांब एवढे पैसे. केसांमध्ये लेअर टाका छान पण छान आणि दिसतं straps आम्ही. टाका मस्त छान एकदमच शॉर्ट करा वगैरे नाही. माझे शॉर्ट कशामुळे आहे ते क्लिअर देते लॉंग केलं की माझे खाली पातळ होतात. पण आता वेगळा लुक दिसतो की नाही मला. मी जाताना व्हिडिओ आता आल्यावर वेगळी दिसते ना. बस झालं मग. कमाल हा ब्लॉग इथे सेंड करतो. सबस्क्राईब करा. हो. वा, तिचे- इकडे जरा लक्ष ठेवा ही जरा ना जास्तच करते नको जाऊ ज्या ठिकाणी जायला नको 2,000 years later. जायला नको त्रासाच्या ठिकाणी किंवा जिथे विघ्न आहे त्या तिथे जायला पाहिजे का ही जाते जास्त पाणी चांगलं नाही जास्त अग्नी चांगलं नाही जास्त हा चालायचंच नाही. चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय. करा मग लाईक बाय बाय. सबस्क्राईब पण करा काय करणार होते बिलच नाही आहे.